नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर मानसशास्त्रीय समुपदेशक प्रवीण निकम यांनी आत्मविश्वासाविषयी मांडलेला एक छान विचार आणि आत्मविश्वास वाढवण्याविषयी त्यांनी ज्या काही टिप्स दिल्या आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर करते. आता आत्मविश्वास म्हणजे नेमकं काय? तर आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर ठेवलेला विश्वास आणि आपल्या क्षमतांवर असलेला ठाम विश्वास. आत्मविश्वास असलेल्या व्यक्तीला आपल्या कार्यक्षमता आणि निर्णयांवर ठाम विश्वास असतो आणि त्यामुळेच ती व्यक्ती आव्हानांचा सामना करायला सक्षम होते. आत्मविश्वासामुळेच व्यक्तीचं मनोबलही वाढतं आणि मग ती व्यक्ती नवनवीन गोष्टी शिकण्याचं तसंच करण्याचं धाडस दाखवते. आता हा आत्मविश्वास नेमका कमी होतो कशामुळे? तर याची अनेक कारणं असू शकतात, जसं की आलेले नकारात्मक अनुभव. मग यामध्ये भूतकाळातलं अपयश असेल, अपमान असेल किंवा नकारात्मक प्रतिक्रिया असेल, ह्या आत्मविश्वास कमी करूच शकतात. स्वतःबद्दल नकारात्मक विचार असतील तरीसुद्धा आत्मविश्वास हा कमी होतो. शिवाय इतरांशी स्वतःची तुलना केली ना तरीसुद्धा कमीपणाची भावना निर्माण होते. नकारात्मक वातावरण आणि तशी साथसंगत जर मिळाली तरीसुद्धा आत्मविश्वास कमी होतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या काही समस्या असतील तर त्यासुद्धा आत्मविश्वासावर परिणाम करूच शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजाकडून असणाऱ्या अपेक्षा आणि येणारे दबाव आपला आत्मविश्वास कमी करू शकतात. मग आता हा आपला आत्मविश्वास वाढवायचा कसा? तर त्यासाठी आपल्या आयुष्यात छोटं किंवा मोठं लक्ष्य आपण ठरवायला हवं आणि त्यासाठी काम करायला हवं. मग यात मनापासून काम केलं तर त्यातून मिळणारं यश जे असतं ना ते आपला आत्मविश्वास वाढवतं. स्वतःच्या क्षमतांचा आदर करायला हवा, स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. जे काम आपल्याला करायचं आहे त्यासाठी योग्य तयारी करायला हवी. त्याविषयीची अधिक माहिती आणि तयारी आपला आत्मविश्वास हे वाढवतच असते. नियमित व्यायाम, योग्य आहार, पुरेसा आराम यामुळे आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारतं आणि मग मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम असेल तर मग नक्कीच आत्मविश्वास हा वाढतो. नकारात्मक विचारांना बाजूला ठेवून सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करायला हवाय. आपल्या कामाची प्रशंसा आणि त्याचे पॉझिटिव्ह फीडबॅक्स हे स्वीकारा. मग बघा आत्मविश्वास वाढतोच. ध्यान, योग आणि श्वासोच्छ्वासाच्या तंत्राचा उपयोग करून तणाव कमी करता येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नवीन गोष्टी शिकण्याचा आणि अनुभवण्याचा प्रयत्न करा. या सगळ्या टिप्सचा जर आपण नियमितपणे वापर केला ना तर नक्कीच आपला आत्मविश्वास वाढण्यासाठी मदतच होईल. आणि मग आत्मविश्वासानं केलेलं काम हे आपल्याला यश देतच. तेव्हा आत्मविश्वास वाढवण्यासाठीच्या या टिप्स नक्कीच आपण दैनंदिन आयुष्यात वापरूया आणि आनंदी जीवनाचा अनुभव घेऊया, हो ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचनही रेडिओ जयंतवर उपलब्ध आहे. ते देखील जरूर ऐका आणि त्याविषयी देखील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.